मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारी ही रेसिपी आजच करून पहा. आदल्या-मधल्या वेळेत मुलांना जर भूक लागली तरीसुद्धा तुम्ही अवघ्या 5 ते 7 मिनिटात ही रेसिपी मुलांना करून खायला देऊ शकता. करायला अतिशय सोपी आहे, कमीत कमी साहित्यात तयार होणारी आहे, घरच्या साहित्यात तयार होणारी आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही ही रेसिपी आजच करू शकता. इथे मी एक मीडियम साईजचा बटाटा किसून त्यानंतर तो स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतला आहे आणि त्यातलं पाणी काढून घेतले. थोडंसं अद्रक घालून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये. सोबतच इथे मी एक लहान टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि त्याचबरोबर त्याच आकाराचा सेम एक लहान कांदा बारीक चिरून घेतला आहे. आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर ॲड करूया. तुम्ही यामध्ये पालक किंवा इतर कोणत्या तुम्हाला जर भाज्या यामध्ये ॲड करायच्या असतील तर त्यासुद्धा नक्कीच घालू शकता. आता इथे मी अर्धी वाटी रवा घेतला आहे. इथे बारीक रव्याचा वापर करायचा आहे आपल्याला. जर जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घेतलात तरी चालेल. अर्धी वाटी रवा घालायचा, सोबतच अर्धी वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं. त्याचबरोबर तुमच्याकडे जर इतर कोणती पिठं असतील तर तीसुद्धा 2-2 चमचे घातलीत तरीसुद्धा चालणार आहे. मी इथे फक्त गव्हाच्या पिठाचा आता वापर करणार आहे. तर पहा, याच वाटीने मी 1 वाटी गव्हाचं पीठ इथे घालून घेते आहे. आता आपण लगेचच काही बेसिक मसाले घालून घेऊया, ज्यामुळे हा पदार्थ खायला जास्त चविष्ट लागेल. सगळ्यात आधी मी इथे हळद घालून घेतली, अगदी थोडीशी. त्यानंतरनं आपल्याला 2 चमचे इथे मॅगी मसाला घालायचा आहे. मॅगी मसाल्यामुळे या पदार्थाला चव छान येते आणि मुलं आवडीने खातात. आता तिखटासाठी मी इथे मिरेपूड घातली आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आपल्याला. बेसिक मसाले, जास्तीचे मसाले वापरायचे नाही आहेत, एवढेच मसाले घालायचे आहेत फक्त. आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे सर्व जिन्नस छान असं एकजीव करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही प्रकारच्या भाज्या यामध्ये बारीक चिरून किंवा किसून घालू शकता, ज्यामुळे मुलं आवडीने हा पदार्थ खातातसुद्धा आणि त्यांच्या पोटामध्ये अजून पौष्टिक भाज्या जातात. तर पहा, मी इथे अशा पद्धतीने हे सर्व एकजीव करून घेते आहे. यामध्ये जर गाजर किसून घातलं तर अजून रंगीबिरंगी हा पदार्थ तयार होईल. सोबतच बीटसुद्धा तुम्ही यामध्ये नक्कीच वापरू शकता. आता मी यामध्ये 1 ग्लास पाणी घालणार आहे आणि हे सर्व मिश्रण हलक्या हाताने छान मिक्स करून घेणार आहे. पाणी हळूहळू करून घाला. खूप पातळ करायचं नाही आहे हे बॅटर आपल्याला आणि अगदीच घट्टही ठेवायचं नाही आहे. पुढे जर अजून पाणी लागलं तर मी नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे. पहा, अगदी या पद्धतीने हलक्या हाताने मी हे बॅटर छान असं मिक्स करून घेते आहे. याच्या संपूर्ण गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि असं काट्या चमच्याने मिक्स केलं ना की याच्या गाठी लवकर मोडल्या जातात. आता मी इथे अजून थोडंसं पाणी वाढवते आहे फक्त, कारण हे बॅटर मला थोडं घट्ट वाटत होतं. तर पहा, आता हे सर्व आपण छान असं एकजीव करून घेऊया. यापासनं जो तयार होणारा पदार्थ आहे ना, तो कमाल लागतो. आपण थोडक्यात याचे डोसे करून घेणार आहोत. पण जर तुम्ही इडली किंवा याच पिठाचे जर तुम्हाला आप्पे करायचे असतील ना, तर यामध्ये थोडासा इनो घाला आणि हे बॅटर थोडंसं घट्ट ठेवा. त्याच्या तुम्ही छान छोट्या छोट्या इडल्या किंवा मग आप्पेसुद्धा मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. आता मी इथे डोसे करणार आहे, त्यामुळे मी हे बॅटर थोडंसं पातळ केलेलं आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा इनो किंवा सोडा घातलेला नाही आहे. तवा छान गरम करून घ्यायचा. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेमवरती आता मी याला तेल लावून घेतलेले आहे. तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता. आता या गरम गरम तव्यावरती आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचे. गॅस मीडियम ठेवला आहे मी आणि त्यानंतरनं हे बॅटर घालायला घेतले. अगदी बारीक गॅसवरती हे बॅटर घालू नका, नाहीतर मग थोडीशी जाळी वगैरे येणार नाही. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडा इनो किंवा सोडा वापरू शकता, ज्यामुळे या पदार्थाला छान जाळी येईल. पण माझी मुलं लहान आहेत, त्यामुळे मग मी यामध्ये इनो किंवा सोड्याचा वापर केला नाही आहे. टिफिनसाठी द्यायचं आहे, त्यामुळे हलकं फुलकं असावं म्हणून मग मी यामध्ये कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा इनो वापरलेला नाही आहे. तर पहा, या पद्धतीने आपल्याला हे बॅटर छान असं पसरवून घ्यायचं आहे. एकसारखं पसरवा, जाड ठेवू नका, फक्त थोडं पातळ करा असं. जशी आपण नेहमी बेसन पिठाची धिरडी करतो ना, अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. आता हे थोडं वरच्या साईडनी सुकलं की मी याला अगदी हलकंसं तेल लावून घेणार आहे. या पद्धतीने पहा, तुम्ही हवं तर बटर किंवा तुपाचा वापर इथे सुद्धा करू शकता. आता आपण ह्याला पलटी करूया. हे भाजत असताना ना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करायची आहे. गॅस फास्ट करू नका, नाहीतर फक्त डाग पडतील लवकर, पण आतपर्यंत हा पराठा किंवा हे जे धिरडे हे शिजलं जाणार नाही. त्यामुळे शक्यतो गॅस मीडियम ठेवा आणि मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडनी छान असं होऊ द्या. पहा, इथे आपला एक डोसा किंवा पराठा जे काही तुम्ही म्हणाल ते तयार झालेलं आहे. आता आपण अशाच पद्धतीने दुसरासुद्धा हा पदार्थ करून घेऊया. पॅनला थोडंसं तेल लावायचं आहे आणि मग हे बॅटर अशाच पद्धतीने पुन्हा पसरवून घ्यायचे. आता मी इथे मोठी मोठी धिरडी केलेली आहेत, पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लहान लहान असे पॅनकेक करतो ना आपण, अगदी त्या पद्धतीने लहान लहानसुद्धा धिरडी याची करू शकता.
यामध्ये आपण टोमॅटो आणि कोथिंबिरीचा वापर केला आहे, त्यामुळे हा पदार्थ जरा रंगीबिरंगी आणि छान दिसतो. मुलांना आवडत असेल तर दोन्ही साईडनी भाजून झाल्यानंतरनं यावरती थोडंसं चीज किसून झाकण ठेवून याचा रोल करून तुम्ही हा छान असा टिफिनमध्ये मुलांना पॅक करून देऊ शकता. चीजमुळे सुद्धा मुलं खूप आवडीने हा पदार्थ खातील. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ॲड केल्या तर हा पदार्थ अजून जास्त पौष्टिक होऊन जाईल. इथे 2 धिरडी आपली तयार झालेली आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही इतरही करू शकता. वरच्या साईडनी थोडी कुरकुरीत होतात. अशा ह्याच्या ज्या कडा आहेत ना, त्या थोड्या पातळ झाल्या ना, की छान अशा कुरकुरीत होतात. अगदी याच पद्धतीने करून द्या, मुलांना फार आवडतात. कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत देऊ शकता. पुदिन्याची चटणी असेल किंवा घरामध्ये तुम्ही इतर कोणती चटणी तयार करत असाल त्यासोबत देऊ शकता किंवा टोमॅटो केचप किंवा मेयोनीजसोबतसुद्धा तुम्ही देऊ शकता. चहासोबतसुद्धा अप्रतिम लागतो हा पदार्थ. नाश्त्याला नक्कीच ट्राय करा. बरं चला, जाता जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. उद्या पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.